सुरासी महाराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांना रामकृष्ण हरी ओम साईराम। सर्वात अगोदर खरं तर आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा। भगवान श्री गणेशाचं आगमन आज होतं आहे। खरं तर भगवान गणेशाचे आपण उपासक आहोतच, कारण आपल्या वैदिक सत्य सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये 5 देवता या प्रमुख मानलेल्या आहेत, पंचदेवता। याच्यामध्ये सर्वात अगोदर गणेश, म्हणजे गणपतीचे आपण उपासक आहोतच, कारण भगवंत एक जरी असला तरी सुद्धा देवपंचायतन ही आद्यगुरु शंकराचार्याने सुद्धा मान्य केली। आणि त्याच्यामुळे या देवपंचायतनामध्ये गणपती प्रथम देवता आहे। गणेश, भगवान श्री गणेश प्रथम देवता आहे। गणपती आहे, माता शक्ती आहे, भगवान सूर्यनारायण आहे, त्याच्यानंतर भगवान भोलेबाबा आहेत। असे 5 प्रकारचे देवता आहेत, म्हणजे भगवान विष्णू, भगवान भोलेबाबा, गणपती, शक्ती आणि सूर्यनारायण, अशा 5 प्रमुख देवता आहेत। आपल्या ही देवपंचायतन कमीत कमी आपल्याला माहिती पाहिजे, आणि म्हणून हे आपण गणपतीचे पूजा करतो। तसं तर गणपतीचे जे उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हटलेलं आहे। जे भगवान विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे। जे भगवान भोलेबाबांची पूजा करतात त्यांना शैव म्हटलेलं आहे। देवीचे जे काही उपासक आहे, जे शक्तीचे उपासक आहे, त्यांना शाक्त म्हटलेलं आहे। भगवान सूर्यनारायणाची जे उपासना करतात त्यांना सौर म्हटलेलं आहे। तर भगवान भोलेबाबांचे उपासक असू द्या, भगवान विष्णूचे उपासक असू द्या, या देवपंचायतन प्रत्येक हिंदूंना मान्यच करावे लागतात। कारण असं नाही का आपण शैव असलो म्हणजे मग आपण भगवान विष्णूची पूजा करायची नाही, उलट आपण या सर्वांचा सन्मान करणं। तसं तर आपला जो धर्म आहे हा तर खूप व्यापक आहे, म्हणजे प्रगल्भ विचाराचा धर्म आहे। किती प्रगल्भ, अहो इथं झाडाची सुद्धा आपण पूजा करतो, म्हणजे नवल आहे ना। इतकंच काय महाराज, आपण सर्पाची सुद्धा पूजा करतो ना। नागपंचमीला आपण काय करतो? नागपंचमीला आपण सर्पाची पूजा करतो। म्हणजे मला सांगायचं काय की आपला धर्म इतका सूक्ष्म आहे आणि आपला धर्म इतका व्यापक आहे, त्याचे जे विचार आहे ती एवढी, त्याची व्यापकता ही अद्वितीय आहे महाराज, म्हणजे अलौकिक। म्हणून जगाच्या पाठीवर आपल्या हिंदू धर्माची जी विशेषता आहे ती विशेषता जी काही उंचावली, किंबहुना आज संपूर्ण जग आपल्या धर्माचा अभ्यास करत आहे, याचा विचार आपण खरं तर आपण केला पाहिजे। आणि जे एकंदरीत आपल्या धर्माचे जे विचार आहेत ते इतके सूक्ष्म आहेत आणि सर्वांचा सन्मान करणारा धर्म आहे। आणि म्हणून जगाच्या पाठीवर आज बरेच लोक आपल्या धर्माचा अभ्यास करत आहेत, बघा तुम्ही। आणि कधी कधी म्हणावं लागतं, दुर्दैव आहे की बाकीचे लोक आपल्या धर्माबद्दल उत्सुक आहेत, त्यांना कुतूहल आहे आपल्या धर्माविषयी, परंतु आपल्याच लोकांना त्याचं काय म्हणजे अजिबात उत्सुकता नाही, किंवा कुतूहल नाही, किंवा जाणून घेण्याची अशी जिज्ञासू वृत्ती नाही। कुणाला असं वाटत नाही की नेमकं हे का केलं पाहिजे, का त्याचा अभ्यास करायचा नाही, किंवा त्याच्याविषयी जाणून घ्यायचं नाही, पुराणामध्ये त्याच्याविषयी काय आहे की बघा, प्रत्येक गोष्टीचा सन्मान खरं तर आपल्या धर्मामध्ये त्या सणाच्या निमित्ताने असेल, त्या व्रताच्या निमित्ताने असेल, तर त्या पद्धतीने आपण केलेला आपल्याला आढळतो, पाहतो आपण। आणि म्हणून जगाच्या पाठीवर की आपण इतके भाग्यवान आहोत की आपण भारत देशात जन्माला आलो, आणि त्यातल्या त्यात आपण आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलो। खरं तर आपण धन्य आहोत। म्हणजे बाकीच्या धर्माचा मी आवेर करतो असं नाही, कारण मुळात धर्म तर खरं तर सर्वांचं एकच आहे। आपण त्याला वेगवेगळी नावं ठेवली, तर शेवटी धर्म तर मानव धर्म तर खरा तर श्रेष्ठ आहे असो। परंतु सनातन धर्म म्हणजे जो आधीपासून आहे, पूर्वीपासून आहे, तर त्याला आपण त्या धर्माच्या जे काही परंपरा आहेत त्या कशा टाळू शकतो महाराज? आपण टाळू शकत नाही। किंबहुना मला असं सांगायचं आहे की आपल्या धर्मामध्ये सूक्ष्म गोष्टीचा खऱ्या अर्थाने विचार केलेला आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी विशेष आपण काही सण साजरे करतो,
जसं आता मी मागाशी बोलून गेलो की नागपंचमीला आपण नागाचं पूजन करतो, तो शेतकऱ्याचा मित्र आहे. सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे, म्हणून त्या सर्पाचं देखील पूजन व्हावं. आणि म्हणून बघा ना तुम्ही, आपल्या देवतासुद्धा बघा ना, भगवान भोलेबाबांनी सुद्धा त्याला गळ्यामध्ये धारण केलं आहे. म्हणजे चंद्र डोक्यावर धारण केला आहे का, जो चंद्र खऱ्या अर्थाने प्रत्येक आपल्याला अन्नधान्य जे काही मिळतं ते चंद्राच्या प्रकाशामुळे मिळतं महाराज, बरोबर आहे का नाही. सूर्य काय करतो, त्या वनस्पतीचं पोषण करतो, आणि चंद्र काय करतो, तर त्या वनस्पतीला लागलेलं जे फूल फळ असेल याच्यामध्ये रस ओतण्याचं काम खऱ्या अर्थाने चंद्राकडनं होतं. म्हणजे हे ज्या पंचदेवता मी तुम्हाला सांगत होतो की याच्यामध्ये विशेषतः सूर्यनारायणाचं जे पूजन आहे ते तारांचं पूजन, म्हणजे सगळ्या सूर्याचं पूजन झालं म्हणजे सगळ्या तारांगणाचं पूजन झालं. आणि या न्यायाने सूर्यदेवतासुद्धा या पंचदेवतामध्ये आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व दर्शकांना मी शुभेच्छा देतो. गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पा आता 10 दिवस गणपती बाप्पा राहणार आहेत. या 10 दिवसामध्ये खरं तर आपण व्रतस्थ राहिलं पाहिजे. रोज गणपतीची 2 टाईम तर आपण पूजा करतोच, पण या व्यतिरिक्त की आपण जास्तीत जास्त उपासना करावी. कारण हा श्रावण महिना, भाद्रपद महिना, म्हणजे आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, म्हणजे हे खरं तर हे महिने इथून पुढे उपासनाच सुरू होते आणि हे उपासनेचे दिवस आहेत. आणि या काळामध्ये उपासना करणं हे गरजेचं असतं. म्हणून आता बघा ना, चातुर्मासही चालू आहे. चातुर्मासामध्ये काही काही साधक तर अगदी कांदा लसूण खात नाही, कितीतरी बारकाईने हे सगळे नियम पाळून हा चातुर्मास करतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्या या गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम ऐकावेत, सत्संग करावा, भजन पूजन करावं, कीर्तनं प्रवचनं ऐकावीत, जेणेकरून म्हणजे आपल्या अंतरामध्ये सात्विक भाव जागृत राहील आणि सात्विक भावाची वृद्धी होईल, याचा आपण खरं तर प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वांनी आनंदाने हा गणेशोत्सव आपण साजरा करावा. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.